आज आपण बघितलं असेल की आरक्षण नसताना देखील या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींना काम केलं, या देशाच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील असतील, या महिलांनी सक्षमपणे काम केलं. आज या ठिकाणी आम्ही खासदार म्हणून आहो, वर्षाताई असतील, मी असतील, आम्ही आमदार देखील झालो, तर आम्ही सर्वसाधारण गटातून लढून आमदार झालो आणि कदापि आम्हाला आरक्षणाची गरज पडली नाही. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी महिला, पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील इंडियन नॅशनल काँग्रेस, लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार इंडियन नॅशनल काँग्रेस, पहिली महिला मुख्यमंत्री इंडियन नॅशनल काँग्रेस सुचेता कृपलानी, पहिली गव्हर्नर महिला सरोजिनी नायडू इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सीनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली इंडियन नॅशनल काँग्रेस विजया लक्ष्मी पंडित, प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट अरुणा आसिफ अली महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट इंडियन नॅशनल काँग्रेस अॅनी बेसेंट इंडियन नॅशनल काँग्रेस, लॉंगेस्ट सर्व्हिंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची इंडियन नॅशनल काँग्रेस सोनिया गांधी. ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्वाचे निर्णय असतात, हेच तर नेतात ना निर्णय. यात सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली.